आता आणखी त्यांचा किस्सा सांगतो एकदा. तिथं आम्ही होतो औरंगाबादला शिकायला. औरंगाबाद शिकायला आम्हाला जायचं, आम्हाला झालो रेल्वेनं जायचं होतं. आता रेल्वेने गेल्यानंतर काय झालं, आम्हाला पोहोचले दादा हे प्रसन्न दादा आणि भिका मास्तर होते. हे आले सोबत आमच्या पोहोचायला तिथं बसलो आम्ही. आता तिथं बसल्यानंतर काय झालं, हे कुठंतरी लग्नीला कुठंतरी गेले, आमच्यातून कोणतरी गेलं होतं. आणि मग ते रेल्वे स्टेशन पोलीसवाला आला. ते म्हणजे तुम्ही इकडे तिकडे काय करायला, तुम्ही तिकडे काय करायला, म्हणजे हे इकडे काय करायला, असं करायला. आता प्रसन्नाचा स्वभाव असा आहे, शब्द बोलायचाच नाही, शब्द कधी बोलायचाच नाही. कोण काय बोलते ते फक्त ऐकायचं. त्याच्यानंतर मग त्याच्यावरती प्रतिक्रिया राहायची. मग असं करता ते पोलीस लागला झटावायले आम्हाला, तिकडे काऊन गेले आता मेंबरचं काम काय आहे, फक्त ऐकणे, बोलले नाही. मग असं करता झालं 10 झाले, 15 मिनिटं झाले. आता मग एकदा बॅटरी चार्ज झाली की मग सांगायचं काम नाही. मग झाली बॅटरी चार्ज. आता त्याची बॅटरी चार्ज झाली. अरे हो दाखव कशी असते म्हणजे कुठं गेला काय त्याला भुताय गेला कोण माहिती का, लांबा लावा लागला म्हणे. अरे बाबा थांबा मेंबर पुण्यात रेबर मध्ये पुण्यात होतो आम्ही. ते गेली बाबा, ते प्रश्न दिसत तुमचा. आणि दुसरा किस्सा आहे, इथं आम्ही बसलो गप्पा करता रात्र झाली. मग जागली ओरडाले नाटक चालू भिका मास्तर होतं आणि ते दोघं बाबा चालू बाबा आम्ही काय म्हणतो. आता आम्ही तर बसलो गप्पा करत, गेले जाऊ पुढं आम्ही कोणते रस्त्यात चालले ना, आम्ही जे जंगलाने निघलो, धावत जंगलात निघलो. भिका भिका तो होता तो कवर, त्याने घेतली फाशी त्याच्यावर. आणि त्याच्या एक कोणतं बाबा छोटीचे बाबाची फाशीची, आणि इकडल्या बाजून होता तो आंबा. आम्ही पुढं जगलो आणि जेवण बसलो ते आंब्यावर. पुढे बसलो आंब्यावर, आणि आंब्यावर ते चुकून हे चालले गप्पा करत आले. त्याच्या जवळ आले आवाज आणले का, आणि आवाज काढणं सुरू केला. आणि खळखल अरे फिरकी आला अरे पळा, अरे माझे जागे जोरात पळायले तिला पुढं. अरे माहिती होतं काय माहिती त्याने फाशी घेतली ना, ते कळा लागले. आणि उतरलो खाली उतरून पोलीस गेलो. ते मोठी जवारी होती, जवारी इतक्या जवळ होते. जवळ उभे राहिलो आणि आलो आणि चर्चा चालू. आणि मग ते आणखी जवळ आले की धरले झाडे. घेतले लाडक पळाच्या गिऱ्यावर सोडून. आणि मग आलो आम्ही घरी आलो. मग दुसऱ्या दिवशी अरे का राजा मला असं घडलं. ते बरं ते आंब्यावर आलं का ते अनुभव म्हणे. मग तिथून म्हणे मग ते जेवण घ्यायचं अनुभव म्हणे. तुम्हाला कसं काय माहिती म्हणे. अरे ते आम्ही काय ते का तर हे इथं मग आमचं नेहमीचं हे खेळण्याचं ग्राउंड आहे आमचं. झोपायचं ते वडा घात अजून बी आहे. त्या वडाला जाऊन झोपतो आम्ही. हे जवळ दाखव त्या वडाला जाऊन झोपतो.